भाऊनी फोन केल्यावर पहिले मला विचारला तुम्ही पेमेंट किती घ्याल. तुम्ही प्रमोशन अगर करत असाल तर तुम्ही प्रमोशनचे किती चार्जेस घेतात ते तुम्ही तोडले भरपाई कोण देन. पैसे मी नाही दिले त्याला. फिरो मार जवरा पील ऑन तवरा मार मार 2 3 पील 4 5 6. चला जायला निघू. सकाळचं वाजलं 7 वाजले. चला या मालाची गाडी आली तर सगळा माल उतरून जाऊ. एक साईडला आपला बंटी सगळी साफसफाई करतं. ए अशी काय लावली. अशीच लावायची ना डायरेक्ट पुढे घे ना. अशी लाव ना बरोबर बसते. अरे लोक बोल ना उघड ना त्याला. लय आलस करतो रे बाबा. या माल बघा किती आलेला. आज शनिवार तरी आवरा माल आलेला आहे. राणी आज वाटते. जाऊला जाऊला यो बघा जाऊला आली. चला या सगळा उतरून घेता एकदम व्यवस्थित सगळा वरती लावून घेता. चला लवकर लवकर या नाश्ता करायला. बघा नाश्त्यासाठी आज कळीला ओदरी आली. ओदरी नाश्त्याला आज मस्त नाश्ता करून घेता. त्याबरोबर लिंबू पण आणली आणि कांदा पण आणली. भाकरी आणल्या पुऱ्या 5 का 6 भाकरी असतील. या बघा 6 भाकरी आहेत. ते या लवकर लवकर नाश्ता करायला या. जाम भारी आहे. सुगंध लय भारी आहे. तसं कसं सेम बोलता ना हल्दींची आणली असं वाटतं पण ही घरात बनवलेली आहे. खायला जाम भारी लागून. लवकर लवकर या गाईज. बघा आपली युट्यूब फॅमिली स्पेशल भेटासाठी भाऊ कुठून आले. मुलुंडवाले स्पेशल आले. आता तुमचा मनापासून आभार. मग कोणाकोणाचे व्हिडिओज बघत असतात. तुझे दादाचे, रोशन चांदेचे, बंटीचे, आपल्या ताईच्या मुलीचे. अरे वा संपूर्ण फॅमिलीचे तुम्ही बघत पहिल्यापासून. धन्यवाद धन्यवाद. चांगली मेहनत करतो दादा तू. धन्यवाद. स्वभाव एक नंबर. असा स्वभाव आयुष्यात कधी कोणाला भेटत नाही लवकर. कुठं चालल्या का इकडे आम्ही ते मलंगडला जे रिसॉर्ट आहे ना तिकडे गेलेलो. आता घरी मुलूंना चाललं म्हणजे सगळी पार्टी करून घरी चालल्या. काल बंटीला आवाज दिलेला पण दुकान बंद होता. एकटा होता. बरोबर. तब्येत पाणी एकदम मजेत. तुम्ही कसं आहे. कशी आहे. मोठी आई बरी आहे. बरी मस्त. तुम्ही कसं आज. मजेत. चला 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 आरामात जावा. चला चला चल बाय. आता कधी भेटू. उद्या या भेटू. उद्या ओके. बाबू कसा क्रियांश. बरं आहे मस्त मजेत. चला चला पोचलो घरात. दुपारचं वाजलं 1:45 वाजलं. आता घरात आल्या. बाबा पंख्याचा आवाज लय खतरनाक. हवा लय भारी येतं कारण की याला नवीन कंडेन्सर लावलेला. तू काय बारका आहे घरी आता. तू आता मोठा झाला. इकडं इथं ओला ओला दिसतं. याचा अर्थ तुम्ही सुसू केली. कोणी केली. काय सबूत आहे. बाबूने केली. सबूत दाखव ना मला. हा मुतला तू मुतला रे. पॅन्ट पण उडी बघ पाठीमागे. काय बाबूने केला. मुतला. बाबू असा खेळतो का. कोण एवढं पसारा. काय बाबू गाड्या तर तुझ्या हातात आहे. काय बाबूने केले. मग ठीक इकडे माझ्या इकडे सोड. अशी मला ती धडी बा अशी असं करायचं आहे तिला. आम्हाला अशी आहे. अरे 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 घे. क्या गुंडावाने काय तू. ताकदच नाही तुला. असं आहे बघ. गेलो कर. या हॅलो नला बोललो. त्याला हल्ली नाव कर. तुझा नाव काय तुझा. चेरी. असं काम सुसू आले. सांगून पण चालले सुसू आले बोलत. या बोलता याला बरोबर पडली. कूलर मध्ये टाकायला आणली म्हणजे कूलरची हवा थंडी थंडी आहे. बघा पाणी भरले. आता जाम थंडा होऊन. चला मग थंडी हवा फेकन. हे बघा कसान लवल्या बाबू. अखेर रस्त्यात म्हणजे 2 गाड्यांचा रस्ता 4 गाड्यांचा रस्ता एकटा येईल. असे 2 आहेत. एक यो आणि याची लगेच पुढं सेम टू सेमच दिसाला सेमच की. हो दिसाला सेमच. बघा ना. चला या पोचलो दुकानामध्ये. काय भाऊ कसे आहेत. नमस्ते. नमस्कार नमस्कार. कसे आहात तुम्ही. बस ठीक आहे. एकदम मजेत.
ठीक आहे, एकदम परफेक्ट. कशा आहात तुम्ही? बरं आहे ना? चला या भाऊंचा काम जरा बघायला आल्या. पोहोचलो दुकानामध्ये, दुपारचं वाजलं पुरं 3 वाजलेलं आहेत. आपल्याला भाऊ स्पेशल बदलापूर वरून भेटायला येणार आहेत. तर भाऊ आलेले आहेत. हे बघा भाऊ आपले समोर जात. भाऊ कशा आहात तुम्ही? नमस्कार. थँक्यू. नमस्कार नमस्कार. ठीक आहे, तुम्ही कसे आहेत? एकदम मजेत. युट्यूब चॅनल आहे त्यांचा एक. त्या चॅनलचं नाव काय तुमच्या? चॅनलचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल एक्सप्लोरर करून आहे. आणि जसं तुम्ही चॅनलला अगर सर्च करायचं असेल तर तुम्ही दिग्नेश हंस करून पण सर्च करू शकता. जसं तुम्ही नाव टाकाल तसं म्हणजे हे भाऊ माझं चॅनलचं नाव व्यवस्थित टाकून द्याल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि दिग्नेश हंस करून अगर तुम्ही सर्च केलं तर टॉप ऑफ द पेजवर फर्स्ट नाव येईल तिकडे. ते तुम्ही त्या चॅनलवर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा, भेट द्या आणि व्हिडिओ बघून लाईक सबस्क्राईब तुम्ही करू शकता. पण लाईक सबस्क्राईब असं नाहीये की करायची एकदम म्हणजे लाईक सबस्क्राईब करणं हे एकदम जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला आवडले नक्की व्हिडिओ तरच नक्कीच तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भाऊंचा एक चॅनल आहे फूड अँड ट्रॅव्हल एक्सप्लोरर असा चॅनल आहे. तुम्हाला त्यांचा टायटल आपले म्हणजे जसा मी टायटल टाकीन तिथं तुम्हाला त्यांच्या चॅनलची लिंक आहे. चॅनलची लिंक लगेच तुम्ही ओपन करा, भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाऊंचा चॅनल थोडा मोनिटाईज होऊन द्या. थोडा मोनिटाईज व्हायचा बाकी आहे, 100-200 घंटे बाकी आहेत. तर लवकर आपले भाऊच्या चॅनलला जाऊन संपर्क साधा. जो भाऊंचा चॅनल आहे, यो नाव चॅनलचा 3000पेक्षा जास्ती सबस्क्रायबर आपले चॅनलवर आहेत. आणि एक मिनिट, आणि मोस्ट व्ह्यू होत 2300. पुरी 2 वर्ष झाली आहे चॅनल त्यांचं चालू आहेत. म्हणजे जे जिकडं बाहेर फिरायला जातात ते तिकडं ब्लॉग करीत असतात. जसा त्यांना टाइम भेटेल तसं त्यांचं ते व्हिडिओ चालू असतात. आणि आता त्यांना सांगितले बाबा जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा, म्हणजे आपला चॅनल कसा जास्तीत जास्त ग्रो होईल आणि पुढे जायचा, म्हणजे चॅनल आपला पुढे जाईल. त्याला मी सांगले की बाबा आता तुम्ही वहिनीला पण सांगा की व्हिडिओ तुम्ही जास्ती करून टाका. जास्ती करून महिलांनी व्हिडिओ जास्ती टाकलं कधी आपलं व्हिडिओ जास्ती व्हायरल होत असताना असं असेल. माणसांचा थोडंफार कसं कमी व्हायरल होतात पण महिलांचं जास्ती करून व्हिडिओ व्हायरल होत असतात. कारण की ते व्हिडिओ असतात त्यांचं ते कसं घरच्या प्रत्येक गोष्टी दाखवित असतात. घरकाम कसा करता, जावाला बनवायचा, पोरांना सांभाळता, सगळी कामा ती करत असतात. त्याच्यामुळे त्याला सगळे बाबा वहिनीला पण करा, एक दिवस वहिनी करीन, एक दिवस तुम्ही करीत जा. कसं आहे की मी ऍक्च्युली कसं आहे जॉबवर असायचो तर मला सॅटर्डे संडे शिवाय मला टाइम ऍडजस्ट करू शकत नव्हतो मी. तर बेसिकली माझं जे चॅनल आहे ते फूड आणि डिफरंट जे प्लेसेस आहेत. एक्झाम्पल जसं मुंबई आहे, मुंबई आउट ऑफ मुंबई असेल, ऑल ओव्हर इंडियामध्ये मी काय सिरीज पण बनवले आहेत. जसं एक्झाम्पल सातारा सिरीज आहे, पुण्याची सिरीज आहे. तर तुम्ही अगर माझ्या चॅनल थ्रू एकदा जाल तर तुम्हाला ती सिरीज दिसेल आणि तुम्हाला समजेल म्हणजे मी एक्झॅक्टली काय म्हणजे कसं एक्सप्लोर करतो आणि लोकांशी भेटतो. आणि बट ऑब्वियस डिफरंट प्लेसेस असतात ते मी व्हिजिट करतो. तर हे सर्व जे प्लॅन असतो माझा जास्त करून फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे त्या हिशोबाने मी ऍडजस्ट करून मी हे युट्यूब चालवतो ऍक्च्युली. ते जॉबला पण जातात आणि म्हणजे युट्यूब क्षेत्रामध्ये पण जसा मी तुम्हाला सांगला की बाबा युट्यूब क्षेत्रामध्ये सगळेही यायचा प्रयत्न करा, तसं भाऊ पण पुढे 3 वर्ष आता तुम्हाला 2 वर्ष प्लस दाखवली, याचा अर्थ 3रा वर्ष त्यांचा चालू आहे. थोडी माहिती घेऊ द्या की बाहेर गेल्यावर कसं वाटतं आपल्याला, कुठं आपण रस्ता विसरतो, गुगल मॅपचा सहारा घेऊन ते गुगल मॅपचा ते आधार घेऊन ते पुढे जात असतं. भाऊ कसं वाटतं? हा, मी एक एक्सपिरियन्स माझा सांगतो. मी व्हेरी इंटरेस्टिंग आहे गाईज की मी वेगवेगळ्या जागावर जातो ते तर आहेच, पण एक त्याच्यातून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी की मी आहे ना मुंबईमधनं निघालेलो तर पुणा जायला. पुणा सिरीज मी ऍक्च्युली करायचो आणि पुण्यामधल्या भरपूर जागा आहेत मी एक्सप्लोर केले आहेत ऍक्च्युली. तर मी व्हेरी फर्स्ट टाइम निघालेलो तेव्हा तर तुम्हाला माहिती असेल तिकडचा रोड जो खंडाला जुना हायवे आणि एक्सप्रेस हायवे 2 हायवे आहेत ऍक्च्युली. तर चुकीने असं झालं की मी त्या एक्सप्रेस हायवेवर निघून गेलेलो
आणि झालेलं असं की मित्रांनो म्हणजे की मी सकाळी आहे ना 3:30-4 वाजता मी ऍक्च्युली निघालेलो आणि तेव्हा बडोबेस काळोखच होतं, तर एवढं मला काय अंदाजा आला नाही. तर तुम्हाला माहिती असेल की तिकडे ना कर्जतचा पुढे जेव्हा जो घाट सुरू होतो तेव्हा आहे ना 3 ते 4 असे रोड आहेत जे स्प्लिट होतात, असे म्हणजे डिवाइड होतात वेगवेगळ्या जागेवर. तर तेव्हा मी असं कन्फ्युज झालो की मी एक्सप्रेस हायवेवर निघून गेलो सरळ, आणि नंतर मला रिअलाइज झालं की हे काहीतरी रॉंग होत आहे. आणि असं झालं की मी लकीली मी गावाच्या रोडनी निघून गेलो आणि त्या तिकडे गावाच्या रोडनी नंतर मग आतमधनं जाऊन मग ते नॉर्मली मी आपल्या ओल्ड पुणे हायवे आहे जो तिकडे मी जाऊन जॉईन झालो आणि मग नंतर तिकडे जाऊन मी कंटिन्यू केलं ऍक्च्युली. तर गाईज भाऊनी मला पहिले फोन केला. भाऊनी फोन केल्यावर पहिले मला विचारला तुम्ही पेमेंट किती घ्याल. भाऊंनी थोडा भाऊंकडून विचारून जा मला किती पैसे देणार तुम्ही बघा. आता बोला भाऊ. नाही, हे बघा कसं आहे की जेव्हा एक सर्टन लिमिट पर्यंत म्हणजे जेव्हा सर्टन लेवल पर्यंत तुम्ही जेव्हा जाता ना युट्यूबवर, तर स्पेशली युट्यूब चॅनलवर आय कॅन से, तर ह्या सर्व प्रश्न मग येतात की बाबा तुम्ही प्रमोशन अगर करत असाल तर तुम्ही प्रमोशनचे किती चार्जेस घेता ना. कुठे हा प्रश्न निघतो की बाबा अगर तुम्ही प्रमोशन करत असाल तर प्रमोशनचे किती चार्जेस घ्याल, कसं असेल. आणि बडोबेस आता हे आपण एक्झाम्पल मुंबई शहरात राहतो तर सर्व्हिस माणसं बिझी असतात, तर फोन करणं आधी आणि ऍडव्हान्स बोलतात ना अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे ऍक्च्युली. तर गाईज माझं नाव दिग्नेश हांस आहे आणि मी गुजराती आहे. मी बॉर्न अँड ब्रॉट मुंबईमधनच आहे. मी गिरगावला राहायचो आधी. आणि व्हॉट एल्स, भावाला भेटायला आलोय. हे फर्स्ट युट्यूबर आहे जे मी फर्स्ट म्हणजे व्हिजिट केली आहे त्यांच्याकडे आणि त्यांना भेटायला आलो आहे. दुसरं काय बोलू. ते आता पेमेंट बद्दल काय अगर नाही केलं त्यांनी काय, तर मी एवढं पण विचार करून आलो की मी त्यांच्याकडनं काय फिश विकत घेईन त्यांच्याकडनं. माझा कसा माहिती का, आपली माणसं जवळी पुढत असेल तेव्हा आपल्यासाठी चांगला आहे. मी कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही की बाबा आपली माणसं ज्यांनी आपल्याला मोठा गेली त्यांच्यावर पैसे घेणं चुकीची गोष्ट. हा, दुसरे कुठले साड्यांचं प्रमोशन करा, दुसऱ्या कुठल्या गोष्टी प्रमोशन करा, त्याचं पैसे घेणं ते ठीक आहे. म्हणजे मी विचार करतो आपल्या बरोबर आपली माणसं पण मोठी झाली पाहिजे ना, असं माझं विचार आहे. व्हेरी नाईस ऑफ यू. असं एक्सपेक्ट केलं नव्हतं ऍक्च्युली मी. तरी मी बोललो एक सर्टन अमाऊंट काय असेल तर मग आपण बघू, पहिला बोलून घेतो आधी फोनवर आणि त्या हिशोबाने नंतर बघू नंतर म्हणजे कसं होत आहे, मला पण कसं जमत आहे नाही जमत, आणि त्या हिशोबाने व्यावहारिक प्रमाणे काय होत असेल. पण ते आता पण मी आता विषय काढलेला आहे या व्हिडिओ काढण्याच्या आधी, पण ते बोलतात काय तू असं बोलतोस, असं काय हे बरोबर नाही बोलणं, या सर्व भांगडीत आम्ही पडत नाही करून. तर हे आय कॅन से हे माझ्यासाठी भरपूर आय एम लकी फॉर दॅट की मला काय मोठी अमाऊंट पे करायची गरज नाही. पण मी एवढं ठरवलंय की मी काय ना काय फिश वगैरे इकडनं घेऊन जाईल, जे पण आहे जेवढी माझ्यानी ताकद आहे तेवढी. आणि मला तेवढं पण सांगा की माझी मराठी कशी आहे. मी आलोय गिरगाव वरूनच, पण थोडंफार कुठे एकदम प्युअर मराठी निघताय की नाही निघत आहे मला माहिती नाही, पण मी प्रयत्न चालू आहे अजून. ते बोलताना का त्याही सांगलाच असं की मी ते गुजराती आहो, पण त्यांच्या बोलण्यावरून ते वाटत नाही की गुजराती आहेत, असं वाटतं ते आपले मराठी आहेत. आपण एक युट्यूब फॅमिली म्हणून आपण त्यांच्याशी भेटलेलो आहोत. त्यांचा एक चॅनलचं नाव का, फूड अँड ट्रॅव्हल, ते विसरत जातो, तो त्यांचा चॅनल आहे. त्यासाठी ते आपले जवळ येतं. तर त्यांचा त्याही मला विचारलं पैसे, बाबा आपली पैसे कुठल्याही प्रकारचं घेत नाही, आपली माणसं पुढे जातील योच आपल्यासाठी बस आहे ना. माझी युट्यूब फॅमिली आहे, मला माहिती आहे माझी युट्यूब फॅमिली मला सोडणार नाही, मला काय सगळ्यांना सोडणार, जेवढा आपले युट्यूबर आहेत त्यांना कोणालाच सोडणार नाही. माझा व्हिडिओ बघतील, भाऊंचा व्हिडिओ बघतील, अजून आपल्या आजूबाजूचे युट्यूबर आहेत त्यांचं सुद्धा व्हिडिओ बघतील ना. मी कोणच्यावर झलत नाही, मी सगळ्यांना पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत असतो. व्हेरी नाईस थॉट, व्हेरी नाईस थॉट. भरपूरच चांगला थॉट आहे. माझा पण सेम आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघायचे सोडून द्या आणि माझे व्हिडिओ बघा, अजिबात हा इंटेन्शन नाहीये.
इथे येऊन त्यांना भेटायचं आणि तुम्हाला पण तर सेम निरोप देतोय मी, मेसेज द्यायचा प्रयत्न करतोय की तुम्ही त्यांचा व्हिडिओ तो पहिला बघा, माझा व्हिडिओ सेकंडरी प्रायोरिटीवर घेतला तरी चालेल. सुंदर अशी भेट होती. म्हणजे फर्स्ट टाइम मिनी असा काय बोलतात तो त्याला संवाद, पहिल्यांदा असा मिनी संवाद साधले. जे पहिले आपले जे गेले माझा काकाचा पोऱ्या होता आणि एक दुसरा होता तो वेगळ्या राज्यांचा होता, पण तो आपले कोलेगाव मध्ये राहत होता. त्यांच्याबद्दल कसा फ्रेंडशिप म्हणजे कसा डायरेक्ट मी बोलू शकतो. यांच्याबरोबर कसा थोडा मला पण जरा एकदम वेगळा वाटला, पण जसा मी बोलायला घेतला तो अनुभव जरा एकदम साधा आणि सिंपल, म्हणजे कसा असं वाटायला लागला की आम्ही घरचे सारखा आहो असं मला वाटायला लागला. सेट करून आलोय मी घरूनच की हा व्यवहार नाही तर तो व्यवहार काय ना काय तर मी करून जाणार. तसं काही हे ऍक्च्युली बरं वाटत नाही असं की बाबा तुम्ही कोणाकडे येता आणि काय व्यवहार करत नाही. किती माणसं अशी म्हणजे कोणाकडे आपण जातो कोणाच्या घरी तर माणूस काय ना काय घेऊन जातो हातात, की बाबा एक्झाम्पल ऍपल घेऊन जातात, फ्रुट्स घेऊन जातात, काय मिठाई घेऊन जातात, बिस्किटचा पुडा वगैरे, काय एक्झाम्पल जेवढी शक्ती तेवढं. भाऊ थेट बदलापूर वरून आपल्या जवळ आलं होतं भेटासाठी स्पेशल, दादांची एक भेट घेऊन दे. तर फायनली आपली भेट झालेली आहे. घरा जाता लगेच अर्ध्या तासामध्ये मला इथं यायचा. चला भाऊ, थँक्स फॉर युअर टाइम. चला बाय बाय, येतो मी. चला आता जायला निघू. काय करू की तुम्ही तोडले, भरपाई कोण देईन? पैसे मी नाही दिले त्याला. काय मी तुमची मला बघा करायला लागले आम्हाला. तुमच्या आईला नाव सांगता वायर तोडली तुम्ही आमची, पुरा 2000 रुपये खर्च केले. आता मी दिला. आता तिच्यावर चढल कोण वरती कुतवाला? कस काय सामान आहे? हा घेऊन या ना मग. या तर वायर काय, हा तुम्ही सामान तर घेऊन या, मी लावता. तू घेऊन या तुम्ही पहिले. मामाच्या गाड्या येत असतात कंपनीमध्ये मोठ्या मोठ्या. मला एक समजा नाही, वायफायची वायर तुटली पण आमची लाईटीची वायर तुटली नाही. कसा हे झाला की माहिती, कोणी मुद्दा म्हणून तिला खेचून तोडले. ते तुटले पण असे ठिकाणी डायरेक्ट खांब्यावल्याच तुटले, दिशा तुटली नाही. तर ट्रकनी समजा लावली असती तर दोन्ही वायरी एकसाथ तुटल्या असत्या, पण तसा नाही झाला. एकच वायर तुटली फक्त, ती म्हणजे वायफायची. आणि लाईटीची वायर आपली कंटिन्यू चालूच आहे, ती काही बंद झाली नाही. त्याला लगेच घेऊन बघा 11 घेऊन आला तो. त्यांच्यावर टाकायची, तिला बांधून व्यवस्थित जायची. या चला आपण टाका तुम्ही. ही फायबर आहे, फायबरवाली आहे. लावा. हा त्या साईडून बरोबर त्याच्यात मधी घाला, मधोमध टाका टाका, मधोमध अटकवा ते. मामा ये साईडून, ते साईडून नाही जाणार. हा उलटा झाला तो. दिसली का? हा अडकवा गेली नाही, दिसत नाही. सूर्यप्रकाश येतो डोल्यावर. तो बघा बंटी अडिट्टा बनलेला, याला टच आहे ना, तो पडणार नाही. फिरो मार, जवरा पील होऊन तवरा मार. 2 3 पील 4 5 6 7 8 कर टाईट. मामा काढता सोड. मधीन घे. अरे मधीन. हा येते का? नाही पडणार. ये ना बाबा इथं टच नाही ना. बघ किती खाली. मामा सोड बघू. होऊन जाऊ दे. घे वर्षा. आज बंटी. घरा रथचं वाजलं 10:30 वाजलं. आज कसा रविवार होता, रविवार असल्यामुळे गिराक जास्ती होता, त्यामुळं टाईमवर थोडा लक्ष नाही झाला ना. आजचा अनुभव थोडा जरा वेगळा होता. फर्स्ट टाइम असा अनुभव होता, एकदम वेगळा म्हणजे सगळ्यांना वेगळा होता. तर आता इल्या घरा आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.